तर इथे आमचं 3:15 वाजता काय चाललेलं होतं ते पहा. तर डॉक्टरांनी प्रत्येक 6 तासाला तिला तापीचं औषध द्यायला सांगितलं होतं. तर 9 वाजता दिलं होतं मी, आता 3 वाजता द्यायचं होतं. रात्रीचे 3 वाजलेले होते. तिला औषध घेण्यासाठी तिला उठवलं मी. तिला ताप होता त्याच्यामुळे ती काही जास्त झोपत नव्हती, पण औषध दिल्यानंतर शांत झोपली ती. रात्री 9 वाजता दिलं तर आता 3 वाजता द्यायचं होतं. तर इथं मी एकटीच उठलेले आहे, आमचे साहेब झोपलेले आहेत. ठीक आहे असो. आता तिला औषध वगैरे दिलं, जरा वेळ म्हटलं खेळून द्यावं. औषध दिल्यानंतर 1 तासाने तिचा ताप बरोबर उतरून गेला. आणि डॉक्टरांनी मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवायला लावल्या होत्या, पण ती काय पट्ट्या वगैरे करून देत नव्हती. फक्त तिचं मग कोमट पाण्याने अंग वगैरे पुसून घेतलं. मग जरा वेळ ती खेळत होती, पेंटिंग वगैरे करत होती. मोबाईल बघूच तर म्हटलं हेच खेळायला द्यावा तिला. तर सकाळी उठल्यानंतर परत तिने पेंटिंग करायला घेतलं. ती करते तोपर्यंत मी बाकीचं सर्व काम आवरून घेतलेलं होतं. मोबाईल देईपर्यंत तिचा हा टाईमपास होऊन जातो. 2 दिवस झालं घरात काही काम आवरलेलं नव्हतं मी. फक्त वरच्यावरती भांडे वगैरे घासायचे, किचन वगैरे वट्टा फरशी वगैरे काहीच पुसलेलं नव्हतं. कारण की ती आजारी होती, बाकीचं ती काही काम करून देत नव्हती त्याच्यामुळे. आणि दुपारी इथं तिच्या जेवणामध्ये तिला आज जरा बरं वाटत होतं. तिला आवडती तशी अंड्याची भाजी बनवलेली होती. तिला खाऊ वगैरे घातलं आणि 2 दिवसाचे कपडे धुवायचे बाकी होते. तर हे आता धोबी बनणार होते मी आज. कपडे वगैरे धुतले, वाळत घातले. व्हिडिओ जर आवडला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.